देवळाली प्रवरामध्ये एक धक्कादायक आणि गंभीर आरोप समोर आला आहे। देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर एका सैनिकाच्या पत्नीने मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे। सौ पूनम दीपक कदम यांनी दिलेल्या निवेदनानुसार आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी 6 मार्च 2026 रोजी कागदपत्रे नगराध्यक्षांकडे दिली होती। मात्र त्यानंतर वारंवार नगर परिषदेत बोलावूनही कागदपत्रे न देता तासांतास बसून ठेवत मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकंच नाही तर नुकत्याच झालेल्या पाणीपट्टी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सूडबुद्धीने हा त्रास दिला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। देशसेवेत असलेल्या सैनिकाची पत्नी असताना अशा प्रकारचा त्रास होणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच त्यांच्या कुटुंबालाही त्रास दिला जात असून स्वतःच्या सुरक्षिततेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर 24 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नगराध्यक्षांच्या दालनात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। जोपर्यंत त्यांची मूळ कागदपत्रे परत मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणामुळे देवळाली प्रवरामध्ये मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ही कारवाई फक्त सुरुवात आहे। पुढे आणखी मोठे चेहरे समोर येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी भारतीय सैनिकाची पत्नी आहे। तर मी काही दिवसांपूर्वी नगरपालिकेमध्ये आधार कार्डवरील पत्ते बदलवण्यासाठी फॉर्म आणि त्याच्यासोबत झेरॉक्स दिले होते आधार कार्डचे। तर त्यावर मला नगराध्यक्षांची सही पाहिजे होती, नगराध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम। तर यांनी ती कागदपत्रे माझी सही न करता लिहून घेतलेली आहे आणि मला वारंवार इथं नगरपालिकेमध्ये बोलवलेलं आहे। तर मला इथे नगरपालिकेमध्ये आज देतो असं म्हणून दुपारपर्यंत नगरपालिकेमध्ये ठेवण्यात आलं आणि मला अक्षरशः उत्तरं दिलेली त्यांनी की तुझे कागदपत्र दुसऱ्या विभागाच्या फाईलमध्ये गेले असतील, मी सह्या करून ठेवलेल्या असतील, इथेच असतील। कर्मचारी त्या बाबतीत म्हणते की आम्हाला त्याबद्दल काही माहिती नाही आहे आणि नगराध्यक्षांनी अक्षरशः माझ्यासोबत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझा। आणि एक वेळ तर अशी आली की नगराध्यक्ष मला नगरपालिकेतून उचलून देण्याची भाषा केली त्यांनी माझ्यासोबत आणि माझा हा मानसिक छळ त्यांनी कुठेतरी थांबवावा म्हणून मी निवेदन दिलेले आहे त्यांना। मला 24 तारखेच्या आत त्यांनी माझी कागदपत्रे द्यावी मी अशी त्यांना विनंती करते। आणि ह्या निवेदन मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना पण दिलेलं आहे, जिल्हाधिकारी साहेब त्यांना पण दिलेलं आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांना सुद्धा दिलेलं आहे मी आणि पालकमंत्र्यांनाही मी या गोष्टीचं निवेदन दिलेलं आहे की मला माझी कागदपत्रे परत मिळावी आणि जर मला माझी कागदपत्रे 24 तारखेच्या आत परत नाही मिळाली तर मी 24 तारखेला नगरपालिकेच्या नगरपालिकेसमोर धरणे आंदोलनाला बसणार आहे। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी एका भारतीय सैन्यात आत्ता सध्या रुजू असलेल्या दीपक वसंतराव कदम यांच्या विद्य पत्नी पूनम दीपक कदम यांचा मानसिक छळ या ठिकाणी सुरू केलेला असल्याबाबत त्यांनी त्यांच्या लेखी निवेदनामध्ये या ठिकाणी आज नगरपालिकेला कळविलेलं आहे, मुख्यमंत्री महोदयांना कळविलेलं आहे, पालकमंत्र्यांना कळविलेलं आहे आणि जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसह आमदार साहेबांना त्यांनी या निवेदनाच्या प्रती दिलेल्या आहेत। आणि त्यांच्या या मानसिक छळ थांबविण्यासाठी त्यांची विनंती आहे नगराध्यक्षांना की कृपया त्यांची जे काही ते कागदपत्र त्यांनी सही करण्यासाठी ठेवून घेतलेले आहेत ते त्यांनी 24 तारखेपर्यंत परत करायचे आहे आणि 24 तारखेपर्यंत जर त्यांचे कागदपत्र त्यांना मिळाले नाही तर नगराध्यक्षांच्या दालनामध्ये त्या बेमुदत धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसणार आहेत। वास्तविक पाहता राज्यामध्ये देशामध्ये एका सैनिकाच्या पत्नीला किती सन्मान दिला जातो आणि सैनिकाच्या पत्नींसाठी किती सेवा वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारकडनं पुरविल्या जातात, अशा असताना देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षांकडनं अशी बाब होणं ही अत्यंत लांछनास्पद आहे आणि देशाला खाली मान घालवणारी या ठिकाणी नक्कीच आहे। त्यामुळं आमची नगराध्यक्षांना विनंती आहे की कृपया आपण त्यांची जे काही कागदपत्र असतील, आम्हाला कुणालाही संघर्ष करण्याची इच्छा नाही, स्वतः पूनमताईंना सुद्धा या ठिकाणी संघर्ष करायची इच्छा नाही, फक्त त्यांचे जे काही कागदपत्र असतील ते त्यांनी परत करावेत एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे। अन्यथा त्यांचा मानसिक छळ आपल्याकडनं होतोय म्हणून
त्या ज्या काही धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहे, तर त्या धरणे आंदोलनासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह या ठिकाणी सर्व जे काही घटक पक्ष सोबत आहेत ते सर्व या ठिकाणी पाठिंबा त्यांच्या आंदोलनाला देतील, अशा पद्धतीनं मी या निमित्ताने नम्र निवेदन या ठिकाणी करू इच्छितो. तर कृपया नगराध्यक्षांनी त्यांचे कागदपत्र 24 तारखेपर्यंत द्यावेत, अन्यथा जो काही होणारा संघर्ष आहे तर त्याला कारणीभूत आपण स्वतः असाल, या निमित्ताने मी नम्रपूर्वक सांगू इच्छितो. धन्यवाद. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.